माझी तर हे फर्स्ट दिवाळी होती. तुमची दिवाळी कशी गेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हेलो मंडळी, मी पलक आणि आज सकाळी सकाळी तर्री पोहा खाऊन तर खूपच मजा आली. मला तर खूप जास्त आवडते. तुम्हाला आवडते? माझा प्लॅन होता सकाळी सकाळी मस्त व्हिडिओज फोटोज काढेन म्हणून. त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवायला लागली ते ताई मला खूपच त्रास देत होती मागून. मी जे ओरडले की मम्मीने तिला खूप रागवलं. त्याच्यानंतर मी निघाली होती माझ्या फ्रेंडच्या गावी जायसाठी. इथला व्ह्यू तर खूपच छान होता. असं वाटत होतं की इथंच राहू, पण मी तर राहू नाही शकत ना, कारण की मला जायचं होतं तोरगावला. मी गावाकडची दिवाळी केव्हाच नाही केली होती म्हणून मी निघाली होती माझ्या फ्रेंडच्या घरी जायसाठी. मी आली होती नंदूच्या गावी आणि काकू तर मस्त चकले बनवत होते. थोडं बॅकग्राऊंडचा जे व्हॉइस येते त्याला इग्नोर करा, कारण की मी रेकॉर्ड करत असताना असं केव्हा झालं नाही, असं तर केव्हाच नाही होऊ शकत. ते सोळा मंडळी ते तर होतच राहील. आपण बळू आपल्या कंटिन्यू व्लॉग मध्ये. नंदू काढत होती रांगोळी आणि मी तिला हेल्प करत होती. सगळ्यांनी पण आपल्या घरी सळा टाकला, मस्त रांगोळी टाकली आणि आमच्या रांगोळीचा आला होता फायनल टचअप. घरी जाऊन बघतो तर काय आई मस्त डाळ वाटत होते. मी तर खूप खुश झालो की आज मला पाण्यातला वडा खायला मिळेल म्हणून. मला खूप जास्त आवडतं. नंतर केले कणकीचे मस्त मस्त दिवे आणि दिवे पण लावून झाले. त्याच्यानंतर गेलो आम्ही लक्ष्मीपूजनला. आरती करून झाली. त्याच्यानंतर मस्त पाया पण लागून घेतले आणि फोडला आपला पहिला फटाका. इतक्या जोरात फुटलाय तो, असा वाटला की कानाचे पडदे तर नाही फाटतील म्हणून. मग मी पण आपल्या फुलझडीनं मस्त फोटोज व्हिडिओज काढले आणि हा तर खूप जास्त छान दिसते यार. फॅमिली सोबत वेगळी राहते. मी तर खूप जास्त एन्जॉय केली. तुम्ही किती केलंय मला कमेंट मध्ये नक्की सांगाल. त्याच्यानंतर मी लावली अनार आणि मी इतकी रेडी होऊन असं फटाके केव्हाच नाही फोडलं, तर मी खूप जास्तच एन्जॉय केली. त्याच्यानंतर ताईचं लग्न होतं, आम्ही मस्त डान्स केलं होतं, त्याचे आम्ही व्हिडिओज बघितले. तुम्ही कोणाकडे बघता? मी तर स्वतःच्याच व्हिडिओकडे बघत होती आणि हसत होती. मला खूप मजा येत होती. दुसऱ्या दिवशी केलो नंदूला बाय बाय, शिवाला पण बाय बाय केला आणि निघालो आपल्या ब्रह्मपुरीला जायसाठी. मग पप्पाकडे गेले आणि गाडी घेतली आणि मग गेली मी आपल्या घरी. भेटूया त्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.